मराठा समाजाचे आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला आता नवीन अल्टिमेटम दिले। मराठा आरक्षणाबाबत काय निर्णय घेतला ते 17 डिसेंबर पर्यंत सांगा असा अल्टिमेटम आता मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिलाय। मराठा समाजाचे आंदोलनकर्ते जरांगे निर्वाणीवर आले। येत्या 17 तारखेला महाराष्ट्रातील सगळ्या मराठा समाजाची अंतर्वाली सराठीत बैठक बोलावली। जर 24 डिसेंबर पर्यंत आरक्षण नाही तर पुढील दिशा काय त्यावर चर्चा करण्यासाठी ही बैठक बोलावल्याची माहिती जरांगे पाटील यांनी दिली। लेखी आश्वासनावर काय कारवाई केली 17 तारखेपर्यंत सांगा, अन्यथा पुढची दिशा ठरवू असंही जरांगे पाटील यांनी म्हटलं। 17 डिसेंबर 2023 रोजी आंतरवाली या ठिकाणी आपली बैठक होणार आहे। बैठकीचं ठिकाण आपली जी विराट सभा 2 करोड लोकांची झाली होती त्या सभास्थळावर बैठक ठेवलेली आहे। वेळ सकाळी 9 वाजता ते 3 वाजेपर्यंत आणि आंदोलनाची दिशा मात्र परफेक्ट निवेदनबद्ध ठरवली जाणार आहे। जरांगे पाटील यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्यावर देखील टीका केली। मराठा आरक्षणाच्या विरोधात त्यांनी बोलू नये, त्यांनी खुशाल झोपावं, त्यांनी संरक्षण घ्यावं असं म्हणत जरांगे पाटील यांनी नाव न घेता भुजबळांवर पुन्हा निशाणा साधलाय। देवेंद्र फडणवीसांच्या लक्षात येत नाही छगन भुजबळ हे त्यांचा वापर करून घेत आहेत। अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस हे भुजबळांना साथ देत आहेत, त्यामुळे मराठा समाजावर अन्याय होत आहे। या कारणामुळे फडणवीस आणि अजित पवार यांच्यावरील रोष वाढत असल्याचं जरांगे पाटील यांनी म्हटलं। त्यांच्यावर काय बोलायचं नाही, त्यांचं सगळ्या मराठ्याला कळून चुकलेलं। मराठीशी गाठी आहे, मग तुम्ही सगळ्याच मराठीचीच येतं ते कळलं वेळेवर। त्यांना सोडलंय वाटतं आणि त्यांची मजबुरी आहे। पक्ष त्यांना बोलायला लावतोय, फडणवीस साहेब त्यांना बोलायला लावतात, त्याच्यामुळं त्यांची मजबुरी आहे। पण मराठ्याला कळालंय की मराठ्यांचं वाटोळं करायला उठलेत वाटतं। जरांगे पाटील आणि छगन भुजबळ यांच्यात आरोप प्रत्यारोपाच्या फैरी सुरूच आहे। त्यातच पुन्हा छगन भुजबळ यांनी जरांगे पाटील यांच्यावर टीका केली। सरकारवर दबाव आणण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा टोला भुजबळांनी लगावला। सरकारवर दबाव आणायचा 24 तारखेच्या आतमध्ये करार बघतो, 24 तारखेनंतर छगन भुजबळचा कार्यक्रमच करून टाकतो। 24 तारखेला छगन भुजबळच्या नाशिकच्या घरावर आणि शाळेवर इनडायरेक्टली हल्ला करण्यासाठी आमंत्रित करण्यात येतं। त्यामुळे आगामी काळात सरकारकडून मराठा आरक्षणासाठी काय पावले उचलली जातात आणि या 17 तारखेच्या दिलेल्या नवीन अल्टिमेटम नंतर जरांगे पाटील यांची काय भूमिका असते हे पाहणं महत्त्वाचं असणार। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।